नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये. मी आज तुमच्यासाठी मस्त असं खाऱ्या वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात. गॅस पेटवून कढई व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे. चांगली गरम झाल्यानंतर थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं खोबरं टाकायचं आहे बारीक चिरलेलं. शेंगदाणा टाकायचं, छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याला 1 मिनिटभर. परतून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे. पहिलं कोरडं वाटण आपण वाटून घेणार आहोत, त्यानंतर ओलं. पुन्हा थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे कढईमध्ये. कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिट. त्यानंतर त्यालाही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तोही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्याचसोबत आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि 3-4 हिरव्या मिरच्याही ॲड करून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्हाला जर तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. मी ह्याच्यामध्ये थोडीशी फुटाणेही ॲड करून घेतलेले आहेत, म्हणजे ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल याच्यासाठी. कढईमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून घेणार आहोत फोडणीसाठी. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित तडतडल्यानंतर वाटण जे आपण तयार करून घेतलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे. मी 5-6 वांगी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली होती. त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. आता कढईमध्ये ही वांगी आपण ॲड करून घेणार आहोत. छान असं त्याला ॲड करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर त्याला परतून घ्यायचं आहे छानपैकी. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्यातलंही व्यवस्थित वाटण सगळं पुसून त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. माझं वाटण वाटताना फुटाणे जरासे मोठेच राहिले, ते बारीक झालेले नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही वाटण वाटताना जरासं व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून 1 ग्लास पाणी ॲड करायचं. 15 ते 20 मिनटं छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर मस्त आपले वांग्याची भाजी तयार झालेली आहे. रात्रीच्या जेवणामध्ये मी हेच बनवलेलं होतं. मस्त अशी झालेली ताटामध्ये वाढून घेतली. बाजरीची भाकरी बनवून घेतलेली त्यासोबत. बाजरीच्या भाकरीसोबत 1 नंबर लागेल. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बी घरी बनवून खा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, लाईक पण करा माझ्या व्हिडिओला आवडत असेल तर. चला सर्वांना बाय.